डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे आणि 2 कंपन्या या आगीच्या विळख्यात सापडल्यात। एरोसेल गारमेंट कंपनीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उसळतात। डोंबिवलीतल्या आगीची ही आपण दृश्य पाहतोय। भीषण आग लागली आहे। एमआयडीसी मध्ये 2 कंपन्या सध्या आगीच्या विळख्यात सापडलेल्या आहेत। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेलं आहे। एरोसेल गारमेंट या कंपनीला भीषण आग लागली। ही आग आणखी पसरू नये यासाठी अर्थातच आता प्रयत्न सुरू आहेत। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आतिश, डोंबिवली एमआयडीसी मध्ये 2 कंपन्यांना आग लागल्याचं कळतंय, काय नेमके आणखी तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, डोंबिवलीमध्ये काही वेळापूर्वीच एमआयडीसी फेज 1 मध्ये एरोसेल जी कंपनी आहे ती गारमेंट कंपनी आहे। ह्या गारमेंट कंपनीला भीषण मोठी आग लागलेली आहे। बाजूलाच एक कंपनी आहे तीला देखील आग पसरत आहे। त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या गाड्या, त्याचप्रमाणे उल्हासनगर अंमरनाथ अग्निशामकच्या गाड्या देखील बोलवण्यात आलेल्या आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। त्यामुळे आता आगीवरती शोधाचे प्रयत्न सुरू आहेत। अगदी आग पसरू नये याचे खरं तर आता शर्थीचे प्रयत्न सुरू असणार आहेत। किती मोठी आग अतिशय आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या प्राथमिक अवस्थेमध्ये दिसतंय? अजून तरी काही समजलं नाहीये, कारण की आग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आवाज येत आहे मोठमोठे, त्याच्यामुळे जे आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्या देखील खाली करण्यात आलेल्या आहे। जे कर्मचारी त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहे। आणि कोणताही प्रकार घडू नये यासाठी आजूबाजूच्या कंपन्या देखील आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत। नक्की ठीक, आतिश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। डोंबिवलीतल्या आगीची आपण दृश्य पाहतोय। 2 कंपन्यांना आग लागली आहे। अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचले। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत।